आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी भरवली मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात शाळा। पाथरी तालुक्यातील बाभुळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांनी चक्क परभणी जिल्हा परिषद कार्यालयासमोर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात शाळा भरवल्याचा प्रकार घडला आहे। परभणी जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांचा बोजवारा उडाला असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जे शिक्षण विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी हे सगळे पद प्रभारी असून याकडे कुठल्याही जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याकडे जाणीवपूर्वक लक्ष देत नसल्याचे दिसून आले आहे। जिल्हा परिषद शाळेमध्ये कुठेतरी शिक्षके राजकीय खलबत करत नसल्याचे चित्र पाहावयास मिळाल्यामुळे हे प्रकार तर घडले नसावे ना असा पाहावयास मिळाले आहे। याकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष वेधावे यासाठी विद्यार्थ्यांनी ही शक्कल लढवली। जिल्हा परिषद प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बाभुळगाव बरोबरच अनेक शाळेत शिक्षकांची भरती केली गेली नाही। यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। त्यामुळे पालक वर्गामध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली असून जिल्हा परिषद शाळांपासून दूर जाऊन खाजगी शाळांमध्ये भरमसाठ फीस भरून आपल्या पाल्यांना शिक्षण देत असल्यामुळे जिल्हा परिषद शाळांकडे पालकांचा ओढ कमी झाल्याचे पाहावयास मिळत आहे। महावितरण व पालिका अंतर्गत नागरी सुविधा उपलब्ध करून द्या, माजी आमदार भांबळे। जिंतूर शहरातील महावितरण व नगरपालिका अंतर्गत नागरिकांची होणारी हेळसांड तत्काळ थांबून नागरिकांना तत्काळ सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी माजी आमदार विजय भांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिंतूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने तहसीलदार जिंतूर यांना लेखी निवेदन देण्यात आले। जिंतूर शहरातील महावितरणच्या भोंगळ कारभाराने कळस गाठला असून एकही कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहत नाही। जिंतूर शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा 24 तास गायब होत आहे। अनेक प्रभागातील ट्रान्सफॉर्मर लोडने जळाले आहेत तर अनेक ट्रान्सफॉर्मर 10 मिनिटात ट्रिप होत आहे। अनेक ठिकाणी कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने अनेक महागडी उपकरणे जळत आहे। जिंतूर नगरपालिका मार्फत 15 दिवस पिण्याचे पाणी येत नाही। सांडपाणी रस्त्यावर येत असून शहरात दुर्गंधी पसरली आहे। कचरा गोळा करण्यासाठी असलेली यंत्रणा कोलमडली आहे। अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले आहे। पिण्याचे पाणी स्वच्छ व नियमित सोडण्यात यावे। विविध योजनेअंतर्गत रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना व इतर मंजूर असलेले घरकुल हप्ते विशेषतः 5वा हप्ता तत्काळ टाकण्यात यावा इत्यादी। नगरपालिका हद्दीतील बऱ्याच स्ट्रीट लाईट बंद आहेत, त्या तत्काळ सुरू करण्यात याव्यात। जिंतूर शहरातील खराब झालेल्या रस्त्यावर तत्काळ मुरुम टाकण्यात यावा। जालना रोडच्या दोन्ही साईडने नवीन नाली बांधण्यात यावी। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते टिपू सुलतान चौक रस्त्याच्या नाल्या पूर्ववत करण्यात याव्यात। बांधकाम कामगार यांना लेबर कार्ड काढण्यासाठी व रिन्यू करण्यासाठी प्रमाणपत्र देण्यात यावे। संजय गांधी व श्रावणबाळ योजनेअंतर्गत जिंतूर शहरातील बंद झालेल्या लाभार्थ्यांच्या पगारी तत्काळ चालू करण्यात याव्या। जन्ममृत्यू नोंदणीची प्रकरणे जाहीर प्रकटन आदेश तत्काळ निपटण्यात यावे। जिंतूर शहरात धूर फवारणी करण्यात यावी अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। सर्व मागण्या 5 जुलैपर्यंत पूर्ण करण्यात याव्यात, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात इशारा देण्यात आला। यावेळी माजी आमदार विजय भांबळे, राम उबाडे, मुरलीधर मते, गणेश इलक, बाळासाहेब भांबळे, मनीषा केंद्रे, आशा खिल्लारे, हमीदा अन्सारी, विजय खिस्ते, गंगाप्रसाद घुगे, चंद्रकांत बहिरट, लखुजी जाधव, दत्तराव काळे, इस्माईल शेख, दलमीर पठाण, शाहिद बेग मिर्झा, शोहेब जानिमिया, अहमद बागवान, हकीम लाला, रफीक बेग मिर्झा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुलींच्या निशुल्क शिक्षणाच्या घोषणेची अंमलबजावणी करण्याची मागणी। महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महाराष्ट्रातील मुलीसाठी 1 जूनपासून उच्च शिक्षित शिक्षणासाठी 1 रुपयाही लागणार नाही अशी घोषणा केली होती। या आश्वासनाचे काय झाले? चंद्रकांतदादा पाटीलांनी या संदर्भात दिली गेलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी या प्रकारचे निवेदन आज दिनांक 28 जून शुक्रवार रोजी सेलू तहसीलदार यांना देण्यात आले। दिलेल्या निवेदनावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सेलू महिला तालुका अध्यक्षा निर्मला लिपणे, परभणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक नाना काकडे, तालुका अध्यक्ष सुधाकर रोकडे, जयश्री ननवरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत।
सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने महावितरण कार्यालयासमोर आंदोलन. परभणी शहरातील विद्युत वितरण कंपनीच्या ढसाळ कारभारामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे माजी नगरसेवक सुशील कांबळे यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांच्या वतीने महावितरण कंपनीच्या विरोधात परभणी शहरातील महावितरण कार्यालयासमोर आज दिनांक 28 जून शुक्रवार रोजी दुपारी 12 ते 2 वाजेच्या दरम्यान धरणे आंदोलन करण्यात आले. मागील एका वर्षापासून PC 3ला पूर्णवेळ सेक्शन इन्चार्ज अधिकारी नसल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आपल्या कामाकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे वर्कशॉप फीडरवरील डीपीचा वीज पुरवठा दिवसातून अनेक वेळा खंडित होत आहे. या फीडरवर परभणी शहरातील साकला प्लॉट, भीमनगर, क्रांतीनगर, वर्मानगर, विकासनगर, परसावत नगर, श्रावस्ती नगर, शांतिनिकेतन कॉलनी, काकडे नगर, पंचशील नगर, अजीजिया नगर, तथागत नगर, कृषी कॉलनी, बाबर कॉलनी, पंचवटी नगर, मंत्री नगर, हाजी हमीद कॉलनी, जमजम कॉलनी, मुनीम कॉलनी या भागातील 30 ते 35 डीपी येतात. वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी आज धरणे आंदोलन करण्यात आले. धरणे आंदोलनात सुशील भैया मित्रमंडळ, मुस्लिम अधिकार परिषद, साजिद बेलदार मित्रमंडळ, बादल भैया मित्रमंडळ सह आदींनी सहभाग घेतला. बसस्थानक नाल्यावर सुरक्षा उपाय करण्याची शिवसेना शिंदे गटाची मागणी. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने परभणी महानगरपालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांना आज दिनांक 28 जून शुक्रवार रोजी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून निवेदनात नमूद करण्यात आले आहे की परभणी शहरातील बसस्थानक ते नीरज हॉटेल, डॉक्टर लेन भागातील मुख्य नाला अत्यंत धोकादायक बनला असून नाल्यांची रुंदी वाढल्याने तो मुख्य रस्त्याला येऊन भिडला आहे. रात्रीच्या सुमारास पावसामध्ये सदर नाल्यांचा अंदाज न आल्याने मोटरसायकल, चारचाकी वाहने, पायी जाणारे नागरिक नाल्यात पडून जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे मनपा प्रशासनाने सदर नाल्यावर सुरक्षा उपाययोजना तत्काळ करावी. तसेच प्रभाग क्रमांक 12 मधील अंतर्गत मुख्य रस्त्यासाठी 17 ऑक्टोबर 2023 रोजी परभणी शहरातील गंगा रोड परिसरात रास्तारोको आंदोलन दरम्यान मनपा प्रशासनाने लेखी आश्वासन देऊन सुद्धा सदर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही. सदरील रस्त्याचे काम तत्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनावर शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख माणिक कोंडे, शेख शब्बीर, अर्जुन गवडी, शेख अजीज, रामा कुलथे, अमोल ढगे, MD चव्हाण यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहे. जमाते इस्लामी हिंदच्या पर्यावरण अभियानास सहकार्य करण्याची मागणी. मानवत नगरपालिका हद्दीत 15 दिवसीय पर्यावरण अभियान जमाते इस्लामी हिंद राबवत आहे. या अभियानाच्या निमित्ताने नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणे आणि पर्यावरणीय समस्याबाबत जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने नगरपालिका मानवत सहकार्य करण्याचे निवेदन मानवत नगरपालिका मुख्याधिकारी कोमल सावरे यांना देण्यात आले. स्थानिक शाळा, महाविद्यालय आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून पर्यावरण शिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, सार्वजनिक ठिकाणी रस्ते, उद्याने आणि जलाशयाची स्वच्छता करण्यासाठी स्वयंसेवकाचे संघ तयार करणे, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी नगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी वृक्षारोपण करणे, कचरा वर्गीकरण, पुनर्वापर आणि पुनर्वनी करण्याबाबत जनजागृती करणे, वायू, जल आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबाबत नियमाची कठोर अंमलबजावणी करणे. नगरपालिका मानवतने या अभियानाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून हा अभियान यशस्वी होईल आणि मानवचे पर्यावरणीय आरोग्य सुधारेल. मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर जमाते इस्लामी हिंद मानवतचे पदाधिकारी मोहम्मद सलीम, मोहम्मद नजात, हाफिज लतीफ, मौलाना असलम, शेख समीर, शेख मुस्ताक, सय्यद सरफराज, सय्यद इकबाल, फयाज अन्सारी यांच्या स्वाक्षऱ्या आहे. मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी सर्वोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मानवत शहरातील प्रत्येक नागरिकाने करायला पाहिजे असे मत व्यक्त केले. वृक्षाचे पालकत्व सुरू करत चिमुकली यांनी केले वृक्षारोपण. सेलू येथील विवेकानंद प्राथमिक विद्यालय येथील इयत्ता 4च्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येत महावृक्ष म्हणून परिचित असलेल्या आणि 24 तास प्राणवायू मानवाला उपलब्ध करून देणाऱ्या बोधिवृक्ष म्हणजे 10 पिंपळाच्या झाडाचे वृक्षारोपण करून लावलेल्या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आज विठू माऊलीच्या पंढरपूरकडे प्रस्थान होताना
शाळेतील चिमुकल्यांचे प्रस्थान निसर्गाकडे करण्याचा प्रयत्न विवेकानंद प्राथमिक विद्यालयाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शाळेच्या संयोजन समिती व मोर्या प्रतिष्ठान परिवाराच्या वतीने करण्यात आला। या शाळे विद्यार्थ्यांच्या स्पर्धेतून जास्तीत जास्त झाडे लावून त्याचे संवर्धन व्हावे, या विद्यार्थ्यांना शालेय जीवनात शिक्षणासोबतच पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी यासाठी मोर्या प्रतिष्ठानच्या वतीने वृक्ष लागवड व संवर्धन स्पर्धा सेलू शहरातील प्रत्येक शाळेत राबविण्यात येणार आहे। या स्पर्धेदरम्यान वृक्षांचे योग्य संगोपन करणाऱ्या वर्गाला सामूहिक 1100 रुपये व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे। सेलू शहर व परिसरात सुरू असलेल्या वृक्ष संवर्धन मोहिमेला सहकार्य म्हणून 10 वर्षांचे पालकत्व स्वीकारून डॉक्टर अशोक नाईकनवरे दाम्पत्यांनी 10,000 रुपये समितीकडे सुपूर्द केले। या उपक्रमासाठी विवेकानंद प्राथमिक विद्यालयाचे हरिभाऊ चौधरी, उपेंद्र बेलूरकर, करुणा बागले, मुख्याध्यापक शितोडे, शिक्षक साळवे, चौधरी, अनिल कौसडीकर, शंकर राऊत यांच्यासह महिला वर्ग शिक्षक रागिनी जकाते, कर्मचारी बांधव, शाळेचे सर्व विद्यार्थी, मोर्या प्रतिष्ठान तथा सेलू वृक्ष संवर्धन समितीचे शिवकुमार नावाडे, डॉक्टर वो नाईकनवरे, रुपाली काला, कोमल काला, अभिजित राजूरकर, सुजित मेटकरीसह निसर्गप्रेमी नागरिक उपस्थित होते।